मित्रांनो, गेल्या 4 ते 5 महिन्यापासून रेल्वे टीसी भरतीबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे टीसी भरतीबद्दल खूप चांगल्या प्रकारे संपूर्ण माहिती बघणार आहोत. 10वी वरती आहे की 12वी वरती आहे आणि खूप मुलांचा एक प्रश्न आहे की जर 10वी असेल तर किती टक्केवारी पाहिजे असेल आणि जर 12वी असेल तर किती टक्के असणे गरजेचे आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉइंट म्हणजे खूप मुलांना मी नेहमी सांगत असतो सबस्क्राईब करून घ्या. परंतु स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता फक्त 20% मुलांनी आपल्याला सबस्क्राईब केलेले आहे आणि 79% मुलांनी सबस्क्राईब केलेले नाही. खूप या ठिकाणी ही वेगळी बाब आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत नसतील तर सांगत जा. परंतु या ठिकाणी अशा प्रकारे अपडेट सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला देत असतो. त्यासाठी 79% मुलांनी सबस्क्राईब अजूनही केले नाही केले. फक्त व्हिडिओ बघत असतात आणि सबस्क्राईब करत नाहीत. फक्त तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. एकदम फ्रीमध्ये आहे. सर्वांनी सबस्क्राईब नक्की करायचा आहे. एवढीच सर्वांना विनंती आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशाप्रकारे ही रेल्वे टीसी भरतीची प्रोसेस आहे. संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे बघणार आहोत. या भरतीमध्ये वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे आणि तुमची निवड पद्धती कशाप्रकारे आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता मित्रांनो, मुलांचा सर्वात पहिला जो प्रश्न आहे की रेल्वेची जी टीसीची भरती आहे कशामार्फत कोण घेते भरती? टीसीएस घेते की आयबीपीएस ही परीक्षा घेते? असा मुलांचा प्रश्न आलेला आहे. परंतु ही परीक्षा या ठिकाणी टीसीएस ही सरळ सेवेची भरती नाही. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्रातील सरळ सेवेची भरती नाही. ही परीक्षा या ठिकाणी टीसीएस किंवा आयबीपीएस घेत नाही. ही परीक्षा या ठिकाणी आरआरबी अंतर्गत होत असते. आरआरबी म्हणजे काय तर रेल्वेचे सर्व एक्झाम आरआरबी घेत असते. आरआरबी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. रेल्वेचे सर्व एक्झाम आरआरबी घेत असते. टीसीएस आणि आयबीपीएस सारखीच या ठिकाणी ही एक संस्था आहे मोठी. ते सर्व रेल्वेचे एक्झाम घेत असते आणि चांगल्या प्रकारची एक्झाम घेत असते. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील टीसीएस आणि आयबीपीएस सारखा याच्यामध्ये भ्रष्टाचार होत नाही. तर रेल्वेची परीक्षा या ठिकाणी टीसीची परीक्षा या ठिकाणी आरआरबी अंतर्गत होत असते आणि लेव्हल 2 म्हणजे ही भरती येते एनटीपीसी अंतर्गत. एनटीपीसीच्या रेल्वेमध्ये 1,00,000 प्लस 1,00,000 प्लस भरती येते. 1,00,000 प्लस भरती येते आणि त्याच्यामध्येच वेगवेगळ्या पदांच्या भरती होत असतात. त्याच्यामध्ये रेल्वेची टीसी भरती येते आणि लेव्हल 2 मध्ये अंतर्गत ही भरती येते. लक्षात घ्यायचं आहे. एनटीपीसी अंतर्गत रेल्वे टीसीची भरती येते. लक्षात घ्यायचं आहे. जर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर रेल्वे टीसीच्या भरतीबद्दल तुमचा कोणताही डाऊट राहणार नाही. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर याच्याबद्दल क्लिअर केले. आरआरबी एक्झाम घेते आणि लेव्हल 2 मध्ये एनटीपीसी अंतर्गत ही भरती येते. शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही जाहिरात कधीपासून अर्ज कधीपासून तुम्ही करायचे आहेत. तर ठीक आहे. आता दुसरा जो पॉइंट आहे महत्वाचा, ठीक आहे. थोडी झूम कमी करत आहे. 1 मिनिट. हा व्हिडिओ 7 ते 8 मिनिटाचा होऊ शकतो, परंतु रेल्वे टीसी बद्दल तुमचा कोणताही डाऊट राहणार नाही, गॅरंटी आहे माझी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता रेल्वे टीसी भरतीमध्ये आता जी भरती येणार आहे. रेल्वे भरतीमध्ये एकूण भरती येणार आहे 1,00,000 प्लस भरती असणार आहे एनटीपीसीची. 1,00,000 पुन्हा सांगत आहे 1,00,000 प्लस भरती असणार आहे. याच्यामध्ये टीसीच्या जागा एकूण किती असणार आहेत? किती असणार आहेत? तर कमीत कमी 10,000 प्लसच 10,000 पेक्षा जास्तच असणार आहेत. आणि या जागा एएलपीच्या देखील वाढवल्या जागा आहेत. त्यामागे बघितले 5,000 का 7,000 काहीतरी भरती आली होती एलएलपीची. परंतु ती वाढवून या ठिकाणी 18,000 पर्यंत 18,000 18K म्हणजे 18,000 पर्यंत ही भरती वाढवलेली आहे. ही भरती मी 100% सांगतो 10,000 प्लस 10,000च्या पुढे जास्त भरती येणार आहे आणि जागा वाढवून ही 15,000च्या आसपास जागा निघालेल्या तुम्हाला बघायला भेटतील. भरती पहिल्यांदा कमी येईल, नंतर जागा वाढवलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. क्लिअर झाले? 10 ते 15,000 तुमच्या जागा असणार आहेत. त्याच्यानंतर खूप मुलांचा दुसरा जो प्रश्न आहे नेहमी विचारला जात आहे. ठीक आहे. बघू शकता रेल्वे टीसी भरतीमध्ये शिक्षण किती असायला हवे? शिक्षण किती असायला हवे? तर सर्वात उत्तर म्हणजे तुमचं फक्त आणि फक्त 12वी पास तुम्ही असणे गरजेचे आहे. तुम्ही फक्त 12वी पास असणे गरजेचे आहे रेल्वे टीसी मध्ये. आणि खूप मुलांचा प्रश्न आहे की परीक्षा हिंदीमध्ये होईल की मराठीमध्ये होईल? तर रेल्वेच्या आता सर्व एसएससी सारख्या सर्व एक्झाम या ठिकाणी मराठीमध्ये होत आहे. त्यामागे या ठिकाणी एएलपीची म्हणजे लोको पायलटची भरती आहे ती देखील मराठीमध्ये पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबल आणि आरपीएफ एसआयची भरती आली ती देखील मराठीमध्ये पेपर होणार आहेत. आणि ही एनटीपीसी संपूर्ण भरती मराठीमध्ये होणार आहे. लक्षात घ्यायचं आहे 100%. हे 100% मी तुम्हाला सांगत आहे. सर्व एक्झाम मराठीमध्ये होणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे. मराठीमध्ये होणार आहे आणि फक्त 12वी पास असणे गरजेचे आहे. आता दुसरा जो मुलांचा प्रश्न आहे याच्यामध्ये 12वी मध्ये किती टक्केवारी असणे गरजेचे आहे? तर कोणत्याही प्रकारची समजा तुम्हाला फक्त 35% आहेत
फक्त 35% आहे आणि तुम्हाला या ठिकाणी एका मुलाला 35 आहे आणि एका मुलाला या ठिकाणी 95% आहेत, तरी देखील दोघंही या ठिकाणी फॉर्म भरू शकत आहात. याच्यामध्ये कोणताही फरक नाही, कोणालाही गुण वाढवून भेटणार नाही. सेम 35% असो 95 कितीही कमी टक्के असले, फक्त पास असणे गरजेचे आहे. 12वी पास तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. आता ठीक आहे. आता वय किती असणे गरजेचे आहे? वय खूपच महत्वाचं आहे. ठीक आहे. वय खूप महत्वाचं आहे. एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत कव्हर करा तुम्ही फक्त. वयाच्या बद्दल कोणत्याही प्रकारचे अपडेट म्हणजे मिस राहणार नाहीत. बघू शकता. रेल्वे टीसी भरतीमध्ये वयाची अट किती आहे? वयाची अट किती आहे? तर सर्वांचंच कोणाचंही वय 18 वर्ष, सर्वांचं वय 18 वर्ष असणे गरजेचे आहे. कोणत्याही कॅटेगरीच्या मुलाचं वय 18 वर्ष असणे गरजेचे आहे. UR म्हणजेच अनरिझर्व्ह म्हणजेच ओपन आणि EWS साठी वयाची अट किती आहे? 18 वर्ष पूर्ण आणि बघू शकता 23 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही असणे गरजेचे आहे. 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही 23 बोललो. 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात. जर तुम्ही ओबीसी आता UR आणि ओबीसी म्हणजे ओपन आणि EWS आपण बघितले. आता आपण बघणार आहोत ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तुम्ही उमेदवार, तर बघू शकता 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात. त्याच्यानंतर जर तुम्ही एससी आणि एसटी कॅटेगरीचे उमेदवार असाल, तर 18 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. पुन्हा एकदा सांगतो, UR म्हणजे EWS आणि ओपन जर असाल तर 18 ते 30, ओबीसी जर असाल 18 ते 33 आणि SC ST असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तुमचे वय कधीपासून मोजले जाईल बघू शकता. 1 जुलै 2024 पासून तुमचे वय मोजणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. या तारखेच्या पुढे या तारखेला तुम्ही या ठिकाणी तुमचे वय जास्त म्हणजे 30 नसणे गरजेचे आहे, 33 नसणे गरजेचे आहे आणि 35 वर्षापेक्षा जास्त गरजेचे नाही. तर अशा प्रकारे आणि या तारखेला तुमचे 1 जुलैला तुमचे 18 वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. असे उमेदवार तुम्ही अर्ज करू शकत आहात. आता मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा जो प्रश्न आहे, याच्यासाठी ही परीक्षा आहे, याच्यासाठी कोण अप्लाय करू शकता? महिला अप्लाय करू शकतात की पुरुषच अप्लाय करू शकतात? तर सर्वांना एकच सांगणं आहे, महिला आणि पुरुष दोनही या भरतीसाठी सेम आहेत. दोनही अप्लाय करू शकत आहात. महिलांच्या जागा वेगळ्या राहणार आहेत आणि पुरुषांच्या जागा वेगळ्या राहणार आहेत. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. याच्याबद्दल कोणताही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. आता या ठिकाणी खूप महत्त्वाचा पॉइंट म्हणजे रेल्वेमध्ये या ठिकाणी जी परीक्षा आहे, याच्यामध्ये परीक्षा कशा प्रकारे होते? तर रेल्वेचे या ठिकाणी सर्वात चांगला जॉब हा टीसीचा जॉब असणार आहे. तुम्हाला पुन्हा मी सांगत आहे. आणि रेल्वे टीसी होण्यासाठी चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास असणे गरजेचे आहे. आत्तापासूनच जाहिरात आल्यावरती अभ्यास सुरू करणाऱ्यांचं सिलेक्शन होणार नाही. हे आत्ताच मी सांगतोय. आत्ताच तुम्हाला सुरुवात करायला हवी असणार आहे. तर त्याच्यामध्ये 2 एक्झाम होतात. CBT-1 अभ्यासक्रम आणि CBT-2 अभ्यासक्रम. तर याच्यामध्ये हा CBT-2 मध्ये पहिल्यांदा CBT म्हणजे काय? कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ही एक पहिली परीक्षा होते. त्याच्यानंतर ही दुसरी परीक्षा होती. तर पहिल्या परीक्षामध्ये कशा प्रकारे अभ्यासक्रम आहे आणि दुसऱ्या परीक्षामध्ये कशा प्रकारे CBT-1 मध्ये आणि CBT-2 मध्ये कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे, आता आपण बघूयात. ठीक आहे. आता बघू शकता. रेल्वे टीसी भरतीमध्ये 2 परीक्षा होत असतात, तुम्हाला आधीच सांगतो. आणि संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघू शकता रेल्वे टीसी भरती बघू शकता. CBT-1 अभ्यासक्रम. तुमच्या सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग बद्दल मी तुम्हाला चर्चा करणार आहे. तुम्हाला या ठिकाणी 1/3ची निगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच 3 प्रश्न चुकल्यावरती 1 मार्क तुमचा कट केला जाईल पूर्णतः, लक्षात घ्यायचं हे. एका प्रश्नाला 1च मार्क आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता बघू शकता मॅथ्स म्हणजेच गणित तुम्हाला बघू शकता 30 प्रश्न असणार आहेत 30 गुणांसाठी. त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजेच या ठिकाणी बघू शकता बुद्धिमत्ता असणार आहे 30 प्रश्न 30 गुणांसाठी, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जीए म्हणजे जनरल अवेअरनेस, याच्यामध्ये जीके आणि चालू घडामोडीचा समावेश असतो. ते 40 प्रश्न असणार आहेत. बघू शकता किती झाले? तर हे 30 आणि हे 40, 30 आणि 30 60 आणि हे 40 म्हणजे एकूण किती झाले? बघू शकता एकूण झाले 100 प्रश्न. हे 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे बघू शकता 90 मिनिट. तुमच्याकडे 90 मिनिट असणार आहे 100 प्रश्न सोडविण्यासाठी. आता ज्यावेळेस तुमची सीबीटी परीक्षा तुम्ही पास व्हाल, याच्यावरती प्रत्येक कॅटेगरीचं वेगवेगळे मेरिट लागेल. मेरिट लागल्याच्या नंतर समजा या ठिकाणी बघू शकता एका जागेसाठी 15 ते 20. 15 आता हे कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. अजून 15 एका जागेसाठी 15 मुले घेणार की पुढच्या परीक्षेसाठी एका जागेसाठी 15 घेणार की 20 घेणार, याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. माझ्या अंदाजे एका जागेसाठी 20 मुलांना CBT-2 साठी पात्र केले जाणार आहे. लक्षात घ्यायचे येथे मेरिट लागेल 100 पैकी. प्रत्येक कॅटेगरीचे वेगवेगळे मेरिट लागेल आणि एका जागेसाठी 15 ते 20 जणे मुले बोलवली जातील परीक्षेसाठी.
आता या ठिकाणी सीबीटी 2 चा अभ्यासक्रम काय आहे आणि त्याची प्रोसेस कशी आहे आपण बघू शकता. तर रेल्वे टीसी भरती सीबीटी 2 अभ्यासक्रम बघू शकता. काय फरक आहे? तर बघू शकता निगेटिव्ह मार्किंग 1/3 ची तशाच प्रकारची राहणार आहे. फक्त या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी आधी किती होते सीबीटीला आधीचे प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे. आधीचे सांगून घेतो. इथं 30 होते. मॅथ गणित 30 होतं, बुद्धिमत्ता 30 होतं आणि हे या ठिकाणी 40 होतं. जी आता कशा प्रकारे झाले बघू शकता. मॅथ असणार आहे तुमचे 35 प्रश्न, रिझनिंग असणार आहे तुमच्या ठिकाणी 35 प्रश्न, चालू घडामोडी आणि जीके असणार आहे 50 प्रश्न. असे हे टोटल मिळून किती झाले? 120 हे झाले टोटल 120. आता आधी या ठिकाणी 100 प्रश्न सोडवण्यासाठी हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटे टायमिंग होता. परंतु आता हे 120 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त 90 मिनिटे टायमिंग आहे. आधी 100 प्रश्न होते. आता टायमिंग सेम आहे. 90च मिनिटे राहिलेलं आहे. परंतु 20 प्रश्नांची याच्यामध्ये वाढ झालेली आहे. लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी ते मेरिट लागल्याच्या नंतर याच्यामध्ये पास झाल्याच्या नंतर डायरेक्टली तुमच्या या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे मेरिट लागेल आणि डायरेक्टली तुमचं सिलेक्शन झालेले तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो आता या ठिकाणी ही भरती कधी येणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर जुलै महिन्याच्या या ठिकाणी याच आता चालू महिन्या आज तारीख आहे या ठिकाणी बघू शकता 14 तारीख आहे. आज किती तारीख आहे? 14 तारीख. संपूर्ण डिटेल्स तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज किती आहेत? ठीक आहे मला कलर थोडा चेंज करू द्या. लाल कलर घेतो. लाल थोडा चांगला वाटतो. तर आज आहे या ठिकाणी बघू शकता 14 जुलै. 14 जुलै तारीख आहे आणि जुलै महिना जे आर-आर-बीने म्हणजेच रेल्वे एक्झाम रिक्रुटमेंट बोर्डने या ठिकाणी आर-आर-बीने कॅलेंडर जाहीर केलेले आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये ही एनटीपीसीची जाहिरात येईल असे त्यांनी सांगितलेले आहे. या महिन्यात या ठिकाणी शेवटच्या आठवड्यापर्यंत या महिन्याच्या या ठिकाणी आज 14 जुलै आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही भरती येईल किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या या महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा ऑगस्ट म्हटलेला आहे त्यांनी ऑगस्टचा पहिला आठवडा याच्यामध्येच ही भरती येऊन जाणार आहे. त्यासाठी आत्ताच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची आहे. महिला आणि पुरुष दोघंही भरू शकता. टक्केवारीची फक्त तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे. टक्केवारीची कोणतीही अट नाही. खूप मुलांचा दुसरा एक प्रश्न आहे की याच्यासाठी टायपिंग असणे गरजेचे आहे की नाही? तर याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे टायपिंग तुम्हाला असणे गरजेचे नाही. फक्त आणि फक्त तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे. तुम्हाला कितीही टक्के कमी असले तरीही चालेल. तुम्ही फक्त 12वी असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितली आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.